आपण बघत आहात आवाज कसमादेचा। राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश देण्याच्या उद्देशाला हरताळ फासणारा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात उघडकीस आला आहे। शासनाच्या निकषानुसार कापूस आणि पॉलिस्टरचे निश्चित प्रमाण असलेले कापड वापरणे बंधनकारक असताना काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अगदी 100% पॉलिस्टरचे गणवेश पुरविण्यात आल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे। या गंभीर प्रकाराचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी तात्काळ दखल घेत संबंधित 16 जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत। तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधून गणवेशाचे नमुने संकलित करून मान्यताप्राप्त वस्त्रोद्योग परीक्षण संस्थेकडे गुणवत्ता तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। या तपासणीत शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघड झाले। शासनाच्या नियमानुसार शालेय गणवेशासाठी वापरल्या जाणाऱ्या कापडामध्ये पॉलिस्टर आणि कॉटनचे प्रमाण किमान 70-30 किंवा 80-20 असणे आवश्यक आहे। मात्र तपासणी दरम्यान काही नमुन्यांमध्ये 100% पॉलिस्टर तर काही नमुन्यांमध्ये अत्यल्प प्रमाणात कॉटन आढळून आले। त्यामुळे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे गणवेश पुरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणात बागलाण तालुक्यातील कोडबेल, दुधमाळ, सुरगाणा तालुक्यातील माणी, आंबोडा, चिंचपाडा, बोरपाडा ग, चांदवड तालुक्यातील सोग्रस, दुगाव, खडक ओझर, आसरखेडे आणि पेठ तालुक्यातील हरणगाव, आमलोन, आससबारी, माळेगाव, गारमाळ, देवगाव अशा एकूण 16 जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे। प्रयोगशाळेचा अहवाल समोर आल्यानंतर सीईओ ओमकार पवार यांनी या प्रकाराबाबत कठोर भूमिका घेतली आहे। संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देत प्राथमिक शिक्षण अधिकारी साईलता सामलेटी यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच या प्रकरणात जे अधिकारी, कर्मचारी, पुरवठादार किंवा इतर संबंधित जबाबदार आढळतील त्यांच्यावर शासन नियमानुसार आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी सांगितले की प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे। दरम्यान विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित कोणत्याही योजनेत गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सीईओ ओमकार पवार यांनी दिला आहे। शासनाच्या सर्व योजना पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि नियमबद्ध पद्धतीने राबविणे ही संबंधितांची जबाबदारी असून त्यात हलगर्जीपणा किंवा अनियमितता करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे। या प्रकारामुळे जिल्ह्यातील इतर शाळांमध्येही खळबळ उडाली असून आता इतर शाळांतील गणवेशांच्या गुणवत्तेची तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।